नमस्कार. आजच्या शिवचरित्र कथेला आपण सुरुवात करूयात. पन्हाळगड म्हणजे दख्खनचा दरवाजा. या दरवाजावर 13 वर्षांनंतर पुन्हा स्वराज्याचा झेंडा लागला. पन्हाळगड आणि गडाच्या पूर्वेकडचा कागलपट्टा स्वराज्यात मराठ्यांनी घेतला याच्या खबरा विजापुरात वाऱ्याच्या वेगाने पोहोचल्याच. यावेळी विजापुरात बादशाह होता सिकंदर बिन अली आदिल शाह. या सिकंदरचे वय होते 4 वर्षाचे. अंगठा चोपण्याचे हे वय. सारा राज्यकारभार पठाणी सरदारांच्या वर्चस्वाखाली गेला होता. वजिरी मात्र खवासखानाकडे होती. विजापूरची अवस्था खंगलेल्या क्षयरोगासारखी झाली होती. अशी अवस्था झाली असूनही दरबारात पठाणी पक्ष आणि दक्षिणी पक्ष असे 2 पक्ष निर्माण झाले होते. या पक्षातील स्पर्धा महाराजांनी अचूक टिपली होती. स्वराज्याच्या विस्ताराला ही भांडणे पथ्यावर पडत होती. वजीर खवासखानाने कोल्हापूर प्रांत आणि पन्हाळगड पुन्हा जिंकून घेण्याकरता दरबारातील सरदारास एकत्र बोलावून आवाहन केले. या सरदारांना वजीराने मोठ्या कळकळीने म्हटले, "यह नातवान बादशाह खुदा ने आपके सुपुर्द किया है. पहले जिस तरह आपने सल्तनत जिंदा रखी थी उसी तरह आगे भी रखो." या आवाहनाने सारे सरदार गंभीर झाले. या सरदारातील एक सरदार तर खरोखरच बेचैन झाला. तेवढाच तो मराठ्यांवर संतप्तही झाला. हा सरदार उत्तम योद्धा होता, उत्कृष्ट सेनापती होता. तो थोडाफार मुत्सद्दीही होता. पण या परिस्थितीने तो भावनाविवश झाला. कारण तो जरी मूळचा अफगाणी पठाण होता तरीही त्याची सिकंदर आदिलशहासारख्या दख्खनी बादशहावर अपार निष्ठा होती. या पठाण सरदाराचे नाव होते अब्दुल करीम बहलोल खान. पन्हाळगड आणि कोल्हापूर प्रांताचा बराचसा भाग बहलोल खानच्या जहागिरीत समाविष्ट होता. त्यामुळे त्याचे प्रत्यक्ष फार मोठे नुकसान झाले होते. त्यानेही पन्हाळगडची मोहीम आपल्या शिरावर घेतली. बाकीच्या सरदारांनाही बहलोलची मनापासून तारीफ केली. बहलोलनेही स्वारीवर निघण्याकरता अगदी तातडीने तयारी सुरू केली. निघण्यापूर्वी त्या छोट्या बादशाह सिकंदर आदिलशहाच्या हस्ते बहलोलला मानाचे विडे आणि 2 हत्ती आणि 4 घोडे गौरवार्थ बहाल करण्यात आले. फार मोठी फौज घेऊन बहलोल निघाला, पण अंदाजे ती 20,000पर्यंत असावी. त्यात 6 हत्ती आणि घोडदळ पायदळ होते. तोफखाना त्यांच्या सांगाती नसावा असे दिसते. बहलोल विजापूरहून तिकोटा ते जत या मार्गाने निघाला. तो बहुधा 13 मार्च 1673 या दिवशी निघालेला असावा. त्याची ही मोहीम मोठ्या ईर्षेची होती. जणू काही दुसरा अफजल खानच मराठी मुलखावर निघाला होता. तो जतच्या जवळील डफळापूर उमराणीच्या रोखाने जलदीने कूच करीत होता. तो दिनांक 16 मार्च 1673च्या मध्यरात्री उमराणीजवळच्या परिसरात येऊन पोहोचला. शुद्ध सप्तमीचा चंद्र आभाळात कललेला होता. बहलोलने आपल्या दमलेल्या सैन्याला थोडी विश्रांती मिळावी या हेतूने उमराणीच्या त्या उंच सखल मैदानावर मुक्काम करण्याचा हुकूम दिला. हे मैदान खुरट्या झुडपाचे आणि लहान-सहान टेकड्यांचे होते. याच मैदानावर त्यांचे सैन्य उतरले अन आराम करण्याकरता पहुडले. फार तर 3-4 तास मुक्काम करून पुढे कोल्हापूरच्या दिशेने निघण्याचा त्यांचा इरादा होता. बहलोल खान पठाण उमराणीच्या रोखाने येत असल्याची खबर प्रतापराव सरनोबत यांना त्यांच्या बातमीदारांनी कळवली. कायमचेच ताजेतवाने असलेले मराठी सैन्य आणि प्रतापराव बहलोलच्या रोखाने उमराणीकडे धावले. प्रतापरावांनी अचूक डाव साधला. बहलोलचे सैन्य आराम करीत होते. त्या सैन्याच्या तळाभोवती आपल्या मराठी सैन्याचा गराडा टाकून त्यांनी बहलोलला कोंडीत गाठले. बहलोलला याची कल्पनाही नव्हती की आपण मराठ्यांच्या जाळ्यात अचूक अडकलो आहोत. प्रतापरावांनी या शाही सैन्यावर यावेळी 16 मार्चची पहाट अजिबात हल्ला चढविला नाही. शिकार खेळावी तसाच डाव रावांनी टाकला. कारण एक अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट इथे घडली होती की बहलोल खान बिनपाण्याच्या रखरखीत प्रदेशात ऐन मार्चच्या उन्हाळ्यात अडकला गेला होता. जवळच एक लहानशी नदी होती. तिचे नाव डोन. या नदीला कसंबसं झुरूमुरू पाणी होते. पण ही नदी प्रतापरावांनी ओलांडून पैलतीरावर आपला गराडा टाकला होता. त्यामुळे या नदीचाही बहलोलशी संपर्क रावांनी तोडला होता. जरा पहाट झाली. छावणी अजून बहलोलभोवती विश्रांती घेतच होती. शाही सैन्यातले 6 हत्ती
या पहाटे डोन नदीच्या पाण्यावर नेण्याकरिता माहुतांनी चालवले. खरं म्हणजे हे माहुतही पेंगुळलेले होते. हत्ती घेऊन माहुत डोनच्या रोखाने येत होते. थोड्याच वेळात त्यातील कोणा माहुताला अंधुकशा उजेडात समोर पसरलेल्या मराठी स्वारांची चाहुल दिसली. त्यांचे धाबेच दणाणले. मराठी शत्रू समोर दिसताच तो माहुत अन लगेच बाकीचेही माहुत सावध होऊन मोठमोठ्याने ओरडू लागले, गनिम गनिम. हत्ती पुन्हा तळाकडे वळवीत ते माहुत ओरडतच होते, गनिम गनिम. हत्तीही चित्कारत होते, पळत होते. हा कल्लोळ खानाच्या बेसावध तळावर काही क्षणातच पोहोचला. सारं शाही सैन्य खडबडून उठलं. बहलोल उठला अन बघतात तो त्या उजाडत्या प्रकाशात त्यांना दिसलं की आपण मराठ्यांच्या गराड्यात सर्व बाजूंनी वेढले गेलेलो आहोत. बहलोलचे डोळे खाडकन उघडले गेले. त्याला त्याची चूक आणि मराठ्यांनी साधलेला डाव क्षणात लक्षात आला. आता ही मराठी कोंडी फोडून बाहेर पडण्याशिवाय दुसरा मार्गच नाही. कारण हा सारा रखरखीत बिनपाण्याचा उन्हाळा आणि ती इवलीशी नदीसुद्धा मराठ्यांच्या कब्जात. आता निकराचे युद्धच, नाहीतर पाण्यावाचून मृत्यू. त्या परिसरात खोल गेलेल्या चिमूटभर विहिरींना पाणी कितीसे असणार. एक लहानशी चूक बहलोलला किती महागात पडत होती पहा. रात्री तळ टाकताना त्याने फक्त दमलेल्यांच्या विश्रांतीचा विचार केला, पण त्याचवेळी तळाभोवती आपल्या गस्तवाल्या सैनिकांची गस्त ठेवली नाही. गाढ झोपले आणि हे सगळे मासे आता पाण्यावाचून तडफडायला लागले. जेवढी माणसे तेवढीच जनावरे अन पाणी नाही, अशी अवस्था. खानाने ताबडतोब बेधुंद अवस्थेत आपल्या साऱ्या सैन्याला ही कोंडी फोडून बाहेर पडण्याचा इशारा दिला. एल्गार एल्गार. बहलोल खान पठाणाने आपली फौज प्रतापरावांच्या गराड्यावर सोडली. मराठ्यांची कोंडी फोडण्याकरता बहलोलची फौज मराठ्यांवर निकराने तुटून पडली. मराठ्यांनी शाही फौज अचूक कोंडली होती. बाहेर पडायला शत्रूला वाट मिळेना, फट मिळेना. बहलोलचे सारे हल्ले मराठ्यांनी परतवून लावले. फौज पुन्हा कोंडली गेली. सूर्य माथ्यावर तळपत तळपत चढत होता. पाणी. जर आपण लवकरात लवकर या गळफासातून बाहेर पडलो नाही तर पाण्यावाचून मरायची वेळ येणार आहे, हे बहलोलला समजत होते. त्या मानानं प्रतापरावांचे सैनिक सुखरूप झुंजत होते. त्यांना पाणी मिळण्याच्या वाटा आणि ती चिमुकली डोन नदी मोकळी होती. खरोखर प्रतापरावांनी या बहलोली सैन्याला गराडा टाकण्याच्या वेळीच जर झोपेतच त्यांच्यावर घाव घालून तोडातोडी केली असती तर तासादीड तासातच हे युद्ध रावांनी जिंकलं असतं. पण शाही फौजेला मराठी तडका दाखवण्यासाठी राव शिकारीसारखा खेळ मांडून बसले होते. 1 दिवस उलटला, 2 दिवस उलटले, 3, 4, 5 तरीही कोंडी फुटत नव्हती. मराठे हटत नव्हते. बहलोलची अवस्था व्याकुळ झाली होती. विजापूरहून मदत मागवावी तरीही अशक्य होतं. रस्तेच मराठ्यांनी बंद करून टाकले होते. यावेळी मोगलांचा सरदार खानजहान बहादूर खान कोकलताश हा मिरजेपाशी होता. त्याने बहलोलच्या मदतीस नव्हे पण मराठ्यांच्या विरुद्ध हल्ला करण्याकरता एकदा चाल केली, पण मराठ्यांनी त्याचा हल्ला पाचोळ्यासारखा उधळून लावला. तो पुन्हा आलाच नाही. वैऱ्यावरही येऊ नये अशी वेळ बहलोलवर येऊन पडली होती. पाणी नाही. आता पाण्याविना बहलोलची घोडी तडफडू लागली, मरू लागली. पाणी नाही. आडतच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार? अपुरे पाणी किती दिवस पुरणार होते? पाणी होते, पुरेपूर होते. ते फक्त मराठ्यांच्या तलवारीत. 15 दिवस उलटले. बहलोलची काय अवस्था झाली असेल? त्याची तर अशी उमेद होती की कोल्हापूर अन पन्हाळा तर जिंकतोच, पण कोकणातही उतरतो अन दर्यावर आदिलशाहीचा शाही शिक्का उमटवतो. पण पाणीच नाही. 20 दिवस उलटले. बहलोलची जनावरेच काय, पण आता माणसेही पाण्यावाचून तडफडू लागली. यावेळी महाराज शिवाजीराजे पन्हाळगडावरच होते. त्यांना नितांत खात्री होती की माझा डाव फत्ते पावणार. शत्रूचे डंके आणि झेंडेच काय, पण प्रत्यक्ष शत्रूंच्या सरदारांना आणि सेनापतीला ही आमचे राव गिरफ्तार करतील, कब्जात घेतील. प्रतापरावांना समोर दिसणारी बहलोलची पाण्याविना दाणादाण समजत होती, पण सेनापतीच्या कठोर मनानं ते शत्रू सैन्याचा सर्व बाजूंनी गळा आवळून उभे होते.
गेली 300 वर्ष सुलतानाच्या गुलामगिरीत केविलवाणे कणत अन रडत मराठी माणसं जगत होती. पण आपल्या मनगटाच्या बळावर आज मराठी माणसं अशी जिद्द गाजवीत होते. महाराजांनीच त्यांना शिकवलं होतं की मनात आणा तर तुम्ही वाटेल ते करू शकाल. अफगाणिस्तानातल्या एका नामवंत पठाणाला एका मराठी प्रतापवंताने चिमट्यात पकडले होते. आता आपले होणार तरी काय हे बहलोलला समजत नव्हते. उभे असलेली माणसं त्यांच्या डोळ्यादेखत पाणी पाणी करीत कोसळत होती. उंटाच्या पोटातही पाणी उरले नव्हते. प्रतापराव या पठाणी फौजेची कत्तल करणार होते का? त्यांनी तशी शत्रूची कत्तल करावी असे महाराजांना वाटत होते का? नाही, ती मराठी संस्कृतीच नव्हती. पण शत्रूंचे सेनापती मराठी झेंड्यांच्या पायाशी शरण यावेत. त्यांनी या झेंड्यांच्या सावलीत खुशाल जगावं, शत्रुत्व सोडावं, स्वराज्याची सेवा करावी, अशीच महाराजांची इच्छा आजपर्यंत दिसून आली. इथं या उमराणीच्या रणांगणावर शत्रूचा सेनापती हा शरण येऊन आपल्यापुढे दाखल व्हावा हीच इच्छा महाराजांची होती. महाराज त्या विजयाच्या वार्तेची वाट पाहत होते.